मेरा नाम आफ्ताबवाला मंसारी है। मैं यहाँ का रहने वाला हूँ। मराठी अपने को लागू हुआ है 1 तारीख से और मराठी में ही बोलना चाहिए। ते तर पाहिजे, मराठी नसेल तर मग काय फायदा आहे? आम्हाला तिकडे जाऊन असा धंदा करून देणार का? ते नाही देणार ना। मग मराठी आलीच पाहिजे ना। मुंबईमध्ये आहे तर मराठी आलीच पाहिजे। आणि आमचे राज ठाकरे साहेब यांनी हे जे बोलतात यांचं सर्वांनी ऐका। हे आमचे साहेब जे बोलतात एकच शब्द बोलतात पण लय भारी बोलतात। नहीं, उसके ऊपर कार्रवाई होना ही चाहिए जिसको मराठी नहीं आता है। मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणतो त्यांना मराठी आलीच पाहिजे, शिकलं पण पाहिजे। आम्हाला येतेच ना, आम्ही हिंदी बोलतोच ना, मग त्यांना का नाही मराठी बोलू नये? महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी आलीच पाहिजे। आणि सर्वांना माझ्याकडून जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम। जो मराठी आता वही रिक्शा चलाना चाहिए क्योंकि महाराष्ट्र है, महाराष्ट्र में मराठी लागू हुआ है तो सही हो, कानून है। बहुत अच्छे से देखते हैं, निर्णय सही पहले हो जाना चाहिए था। बहुत लेट हो चुका है, अभी होके फायदा नहीं है। अभी बहुत बेचारे रिक्शा ड्राइवर मर रहे हैं अभी भूखे। तो उन लोगों का भी कुछ सोचना चाहिए कि उनको मराठी सीखना बहुत जरूरी है, मराठी में रहना है तो। हे चांगलं होणार। लय अतिशय चांगला निर्णय घेतलाय साहेबांनी। ऍक्च्युली मराठी यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राहतात तर मराठी आवश्यकता पाहिजेच। मग त्यांची चुकी आहे। आम्ही तिकडे जातो तर तिकडे ते लोक भोजपुरी बोलतायत, ते लोक थोडी हिंदी बोलतायत। मग आम्ही काय करणार? आम्ही जर युपीला गेलो काही कामाने तर ते लोक तिकडे भोजपुरी बोलतायत, मग ते लोक हिंदी तर नाही बोलत। मग आम्ही काय करणार? महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजेच। मराठी आलीच पाहिजे। महाराष्ट्रात राहता तर मराठी आलीच पाहिजे तुमच्या लोकांना। होऊ द्या त्याला कारवाई, त्याच्यात झालीच पाहिजे कारवाई।